भिवंडी तालुक्यातील कोपर येथील सर्पमित्रांकडून 9 फूट अजगराला जीवदान देण्यात आले। जिन्याच्या खाली अजगर शिरल्यानं सोसायटीतील रहिवाशांमध्ये एकच खळबळ माजली। नितेश राणे संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेत। भाजप आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत महायुतीची आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली असून कणकवलीत मोठ्या प्रमाणात महायुतीचे कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावर उतरलेत। बीडमध्ये ऋषिकेश सानप या मुंडे समर्थकानं 4 चाकी वाहनावर मंत्री धनंजय मुंडेंचे बॅनर लावले। कहो दिल से धनुभाऊ फिरसे अशा आशयाचे बॅनर चक्क 4 चाकी वाहनावर लावण्यात आलेत। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारत सरकारनं भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी जनता दल युनायटेडच्या समर्थकांनी केली आहे। अशातच पाटणामधील जेडीयूच्या प्रदेश कार्यालयाबाहेर जनता दल युनायटेडच्या पोस्टरबाजी करण्यात आली आहे। राजापूरमधील नाटेबांधकरवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं जीवदान दिले। तसंच वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बिबट्याला सुरक्षित अधिवासात सोडलं जाणार आहे। अंबरनाथमध्ये शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी केळेकर यांच्या वतीनं शिक्षक गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यात अंबरनाथ विधानसभेतील 150 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सुद्धा उपस्थित होते। पुणे बोबदेव घाट अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून 100 पेक्षा अधिक संशयितांची चौकशी सुरू आहे। रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सांगलीच्या जत तालुक्यातील 40 ते 50 जणांना विषबाधा झाली आहे। मगरीच्या तांदळामुळे ही विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे। सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। पुण्यातील शाळेत विद्यार्थ्याला शिक्षकानं मारहाण केल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे। मनसेच्या गणेश भोकरे यांनी शिक्षकाला चोप दिला असून शाळेतील केबिनची तोडफोड देखील करण्यात आली आहे। बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर दिव्यांगांकडून आंदोलन करण्यात आले। प्रहार संघटनेच्या वतीनं सहयोग निवासस्थानाबाहेर हे आंदोलन केलं असून विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी हे आंदोलन केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।